बघा, एकदा काय झालं, एक राजाना प्रधानाला विचारलं 3 प्रश्न. काय? देव कुठं राहतो, देव काय करतो आणि देव काय खातो. त्याला काय सांगता येईना. तो घरी आला, त्याची 4-5 वर्षाची मुलगी होती आणि बाप चिंतेत बसला असताना त्या मुलीने सांगितलं, बाबा तुम्ही कशी काळजी करता. काही नाही म्हणा. नाही नाही, काहीतरी विचार करतात. आजही मुली बापाचं काय दुःख आहे ही जाण कोणाला आहे? मुलींना आहे. मुली बापाच्या सुखदुःखात सहभागी होतात, तेव्हाही व त्यांना आजही आहेत. आणि मग मी देते म्हणा प्रश्नाचं उत्तर. आणि ती मुलगी राजदरबारात गेली. मग मग देव कुठं पाहतो. तिनं काय केलं, एक मेणबत्ती आणा, मेणबत्ती लावली आणि त्या मेणबत्तीचा उजेड चौबाजूला पडला. म्हणजे देव सर्व ठिकाणी पाहतो. देव काय करतो. मग तिनं काय केलं, राजाचे कपडे प्रधानाला घातले आणि प्रधानाचे कपडे राजाला घातले. म्हणा असं का. बरोबर तेच करतो. राजाचा रंक करतो, रंकाचा राजा करतो. आणि मग ते देव काय खातो. काय, तिनं काय केलं, राजाला धरलं आणि खाली हिसकलं. त्याला वाईट वाटलं का. मग देव काय करतो, जे मोठ्या पदावर आहे त्याला खाली हिसकून घेतो. देव लोकांचा काय करतो, अहंकार खातो. आजपर्यंत जेवढे जेवढे अहंकार झाले, मीपणा झाले, त्यांना काय केलं, भगवंतानं संपलं. स्वतः भगवंताची नगरी कायची होती, द्वारका कोणाची होती, सोन्याची नगरी होती. बळीराम दादाला अहंकार झाला, ती कुठं बुडाली, पाण्यात. रावणाला फुकटनी लंका मिळाली होती, सोन्याची लंका. पौलुस्त्य ऋषींना शंका राखून ती दान मागितली होती, फुकटचं धन मिळलं होतं आणि त्याला अहंकार झालता. आणि मग ती काय केली, जळाली. रावणाची लंका जळाली याची पाय. म्हणून देवाला अहंकार सहन होत नाही. दया क्षमा शांती तेथे भगवंताची वस्ती. नम्र व्हा, लीन व्हा, शांत राहा. या जगात शांततेनं नम्रतेनं सगळं चालतं. अहंकार भगवंताला पटत नाही. म्हणून भगवंताने गीतेत सांगितलेलं आहे, यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. ज्या वेळेला अहंकार माजतो, मीपणा होतो, तेव्हा मी अवतार घेतो आणि त्या माणसाचा अहंकार संपून टाकतो. जय भैरवनाथ.